मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील शनिवारी पुणे दौऱ्यावर येतात। बाणेरमध्ये सकल मराठा समाज सहाय्यक समितीच्या कार्यालयाचं त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। शनिवारी सकाळी निगडी येथे अखंड हरिनाम सप्ताहाला ते भेट देणार आहेत। त्यानंतर देहू गावात जाणार आहे। दुपारी ते बालेवाडी येथे पोहोचतील। त्यानंतर कोथरूडमधील छत्रपती महाराजांच्या पुष्पहार अर्पण ते डेक्कन जिमखाना येथील संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील। तर सायंकाळी लाल महाल येथे येणार असून त्यावेळी दौऱ्याचा समारोप होईल। उन्हाळी सुट्ट्यांमुळे गावी तसेच पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढू लागल्याने राज्य परिवहन अर्थात एसटी महामंडळाने राज्यात 1088 विशेष बस गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय। राज्यातील शाळांना सुट्टी लागल्यानंतर विद्यार्थी वाहतूकसाठीच्या बस उपलब्ध झाल्याने आता त्यातून प्रवासी वाहतूक करून गर्दीचे व्यवस्थापन करण्याचे नियोजन महामंडळाने केले आहे। भारतीय रिझर्व्ह बँकेने देशातील 10 बँकांना 60 लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावलाय। यात राज्यातील 4 बँकांचाही समावेश आहे। नियामकीय मार्गदर्शक सूचनांचे पालन न केल्याचा ठराव बँकेकडून ठेवण्यात आलाय। महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि हिमाचल प्रदेश या राज्यातील या बँका आहेत। या बँका आणि त्यांना झालेला दंड सांगण्यात आलाय। लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे पक्षाचे नाव चिन्हाबाबत उल्लेख करताना आपण दिलेल्या निर्देशाचे पालन करावे असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी राशप आणि अजित पवार गटाला दिले आहेत। न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन यांच्या पीठाने 19 मार्च रोजी पक्षाच्या नाव आणि चिन्ह वापरासंदर्भात दिशानिर्देश दिले होते। या निर्देशांचे पालन होत नसल्याच्या दोन्ही गटांच्या याचिकांवर सुनावणी पार पडली। आगामी लोकसभा निवडणूक आणि 4 राज्यातील विधानसभा निवडणूक प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे नाव आणि तुतारी हे चिन्ह वापरावे आणि त्या संदर्भात पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सूचित करावे। राज्य सरकार विजेच्या वेगाने निर्णय घेण्यास सक्षम आहे, त्यामुळे प्रशासकीय कामांच्या आड निवडणूक येऊ शकत नाही। मोठ्या मनाने सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांना प्रसिद्धीही मिळेल असे स्पष्ट करत शहीद मेजर अनुज सूद यांच्या कुटुंबियांना 1 आठवड्याच्या आत लाभ देण्याचा विचार करण्याची सूचना उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गुरुवारी केली। पुढील सुनावणी 10 एप्रिल रोजी होणार आहे। घोकंपट्टी करून उत्तरे लिहिण्याऐवजी शिकलेल्या संकल्पनांचा विद्यार्थ्यांना रोजचे प्रश्न सोडवण्यासाठी कसा वापर करता येतो त्याची पडताळणी करण्यात येणार आहे। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने सीबीएसईने 11वी-12वीच्या परीक्षा आणि मूल्यमापन पद्धतीत बदल केलेत। प्रश्नांचे स्वरूपही बदलण्यात येणार असून प्रश्नांची संख्या ठेवण्यात आली आहे। पाठांतर हाच कणा असलेली प्रचलित परीक्षा पद्धत बदलण्याची अपेक्षा राष्ट्रीय शिक्षण धोरणात व्यक्त करण्यात आली आहे। त्यानुसार आता सीबीएसईने परीक्षा पद्धतीत बदल केले आहे। करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मूर्तीची गळ्याखालच्या भागाची झीज झाली असून ती झीज सन 2015 साली झालेल्या रासायनिक संवर्धनातील वापरलेल्या साहित्याला तडे गेले। देवीचे नाक, ओठ, हनुवटी या सगळ्यावरती हे तडे गेले। चेहरा आणि किरीट या भागाचे तातडीने संवर्धन करणे गरजेचे आहे असा अहवाल येथील दिवाणी न्यायालयात सादर करण्यात आल्याची माहिती मिळते। दिल्ली उच्च न्यायालयाने मद्य धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अरविंद केजरीवाल यांना दिलासा दिलाय। अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावरून हटवण्याची मागणी करणारी दुसरी जनहित याचिका स्वीकारण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिलाय। अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावरून हटवण्याचे निर्देश देणारी जनहित याचिका हिंदू सेना नावाच्या संघटनेचे अध्यक्ष असलेल्या विष्णू गुप्ता यांनी दाखल केली होती। गुप्ता यांनी दिल्ली अबकारी धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटकेचे कारण देत केजरीवाल यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याची मागणी केली होती। जनहित याचिका फेटाळली होती। 15 एप्रिल पर्यंत केजरीवाल यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। शेतकऱ्यांनी भाजीपाला पीक म्हणून गवार पिकाची लागवड केली होती, मात्र बाजारात भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। भाजीपाल्यांमध्ये गवार पिकाला चांगली मागणी आहे, या उद्देशाने गवार पिकाची लागवड केली होती, तर सद्यस्थितीत गवार पिकाला फक्त 40 रुपये किलो दर मिळत आहे।
सार्वजनिक ठिकाणी लघुशंका, कचरा फेकणे, थुंकणे अशी कृत्य करून अस्वच्छता पसरवणाऱ्या 68 लोकांवर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकानं कारवाई करून 51 लाखांचा दंड वसूल. हातगाड्या, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात कचरा टाकल्याप्रकरणी 24 लोकांवर कारवाई करून 9,600 रुपये दंड वसूल केला आहे. भुजबळ कुटुंबियांकडून नाशिक जिल्हा बँकेचे कर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे. 2011 साली आर्मस्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चरसाठी नाशिक जिल्हा बँकेतून कर्ज घेण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात भुजबळ कडून 6.5 कोटी रुपये भरण्यात आले. वन टाइम सेटलमेंट योजनेत थकीत कर्ज भरण्यात येत असल्याची माहिती मिळते. 28 कोटी रुपयांपैकी पहिल्या टप्प्यात भुजबळ कुटुंबियांकडून 6.5 कोटी रुपये भरण्यात आले आहेत. उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने भरणार असल्याचे बँकेला सांगण्यात आले. छगन भुजबळ लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची सध्या चर्चा सुरू आहे. बँकेच्या थकीत कर्जाप्रकरणी कोणी तक्रार घेऊ नये यासाठी थकीत कर्ज भरण्यास सुरुवात केल्याची चर्चा आहे. भविष्यात येणाऱ्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी आपली युद्धसज्जता आणि संरक्षण सामर्थ्य वाढवण्याच्या दृष्टीने भारतीय लष्कर सध्या एक योजना तयार करत आहे. लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नुकत्याच झालेल्या एका बैठकीत निर्णय घेण्यात आलाय. भारतीय लष्कराकडे असलेली साधन सामग्री, मनुष्यबळ आदी गोष्टींचा विचार करून एक नवीन धोरण आखण्यात येणार आहे. युद्ध सामर्थ्य वाढवण्याबरोबरच संसाधनदृष्ट्या भारतीय लष्कर अधिक सक्षम करण्याकरिता पावले उचलली जात आहेत.